देते? 90 किलोमीटर. 90. मग तुमचं गाव तर 150 किलोमीटर आहे. मग तुम्ही म्हणजे तुमच्यात एवढी हिंमत कुठून आली की तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिक गाडी घेतली, ते बी 150 किलोमीटर तुमचं येणं जाणं होतं तरी बी. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे प्रथमेश आदमानी, तुम्ही पाहता प्रथमेश आदमानी यूट्यूब चॅनल. तर आज आपल्यासोबत आहे बजाजची चेतक, जे की इलेक्ट्रिक स्कूटर आहे. तर आज आपण या गाडीचं जे पूर्ण रिव्ह्यू व्हिडिओ आहे तो बनवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे बजाजची चेतक. आणि आज आपल्यासोबत आहे त्या गाडीचे ओनर, ते म्हणजे आमचे सरक यश भाऊ लाहे. तर हे आहेत आमचे यश भाऊ लाहे. तर भाऊ सगळ्यात पहिले तुम्ही फ्रेममध्ये या आणि सगळ्यात पहिले सांगा की गाडी ही गाडी घ्यायचा कसा काय प्लॅन बनला, बजाजची चेतक. ओलाले काऊन इग्नोर केलं बरं तुम्ही, असं असते का? म्हणजे या गाडीत तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही ही गाडी चूज केली? काही नाही, असा लाईट मोठा आहे ना, थांबण्या पे सरकणं बाजले. तर मंडळी तुम्हाला सांगायचं असं झालं की आमचे हे जे यश भाऊ लाहे आहेत, हे जवळपास या कॉलेज पासून राहतात 75 जाणं आणि 75 येणं, म्हणजे हे जवळपास 150 किलोमीटर दूर राहतात. पण 150 किलोमीटर दूर राहून बी यायनं घेतली इलेक्ट्रिक. तर मग भाऊ तुम्ही पेट्रोल काऊन नाही घेतली बरं? तुम्हाला तर रोजचं 150 किलोमीटर येणं जाणं होतं. पैसे लय पाहिजे ना. मग ही गाडी कितीत पडली तुम्हाला तरी? 1,28,000 रुपयातनी कॅश. आणि मग का हो तुम्ही सांगा, ही गाडी ऍव्हरेज हे किती देते एका चार्जिंग मध्ये? रेंज किती आहे? स्पीडनं चालवली तर किती देते? 90 किलोमीटर. 90. मग तुमचं गाव तर 150 किलोमीटर आहे. मग तुम्ही म्हणजे तुमच्यात एवढी हिंमत कुठून आली की तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिक गाडी घेतली, ते बी 150 किलोमीटर तुमचं येणं जाणं होतं तरी बी? चार्जिंग लावायची नाही. म्हणजे तुमचं गाव आहे इथून 75 किलोमीटर. म्हणजे तुम्ही सकाळी रात्री चार्जिंग लावता गाडी, 4 घंट्यात चार्जिंग, 4 घंट्यात चार्जिंग होऊन जाते. मग सकाळी इथं येता, मग इथून काय करता? इथं डबल चार्जिंग लावता. मग इथं चार्जिंग लावल्याच्या नंतर मग घरी जाता वापस. म्हणजे मग तुम्ही पेट्रोल काऊन नाही घेतली? कारण आता तुमची रनिंग बिन जास्त होती, तर मग तुम्ही पेट्रोल घ्यायची असती. पेट्रोल पेक्षा स्वस्तात जाते नाही, युनिट कमी लागते ना. म्हणजे तरी म्हणजे समजा म्हणजे एका युनिटले चार्जिंग करायला किती लागते? 3 युनिट लागत. 3 युनिट. आणि मग तर अशा प्रकारे आपल्याला हे चालू करा बरं. कसं काय विषय आहे तो? तर मंडळी आपल्याला अशा प्रकारे या गाडीची की असं भेटते. आणि हे कसं आहे, हे लावायची काही गरज नाही बरं. आपण समजा आपल्या जवळ असली, आपण बसलो तर डायरेक्ट ही जी गाडी आहे ते ऑटोमॅटिकली ऑन होऊन जाते. सर ते बटन गिटन दाखवू दे बरं. तर म्हणजे अशा प्रकारे इथं आपल्याला बटन भेटून जाते. आणि मग हे चालू कशी करायची भाऊ? स्टँड काढायचा आणि ते डी दाबायचं. म्हणजे डी दाबलं तर काय होते? ड्राईव्ह हे दाबून, ब्रेक दाबून स्टँड काढून डी दाबला की ड्राईव्ह चालू होऊन जाते. त्यानंतर आपल्याला इथं रिव्हर्सचा बिन ऑप्शन, रिव्हर्सचा आहे ना भाऊ? रिव्हर्स साठी कंपनी 1000 किलोमीटरवर रिव्हर्स देते. 1000 झाल्याच्या नंतर 8000चं सॉफ्टवेअर मारा म्हणते. पहिले 1000, आता 3000 काहीतरी झालेली आहे. 3830. 1000 किलोमीटर लोक रिव्हर्स आणि 80च्या स्पीडनं जात जाईल. आता 69च्या स्पीडनं आणि रिव्हर्स बंद झाला. त्याच्यासाठी द्यायचं रिव्हर्स आता बंद झाला. बंद झालं म्हणजे अपडेटच्या नंतर रिव्हर्स बंद करून टाकलं. त्याचं म्हणणं आहे की सॉफ्टवेअर मारा 8000 रुपयाचं, नंतर गाडीचा रिव्हर्स चालू आहे. अरे असं आहे का? त्यानंतर ही जी गाडी आहे जवळपास 3830 किलोमीटर चाललेली आहे. आणि मॅक्सिमम किती स्पीड पर्यंत जाते समजा? मॅक्सिमम पहिले 80 चालत जाय, आता 69. आणि आता या ओलातनी कसं आपल्याला फास्ट आणि असे म्हणजे वेगळे ड्राईव्ह मोड भेटतात. यात काय तसं ड्राईव्ह मोड वगैरे आहेत का? ड्राईव्ह मोड होता ना, स्पोर्ट मोड होता ना. म्हणजे 69 लोक साधा नॉर्मल. म्हणजे समजा आता नॉर्मल आपण पहिलं जे मोड लावलं त्याच्यावर समजा किती पर्यंत जाते गाडी? 69, स्पोर्टवर 80. त्यानंतर अशी आपल्याला इथं लाईट वाईट भेटून जाते. आणि हे काय आहे भाऊ? त्यानंतर मंडळी या गाडीत माहिती आहे का, या गाडीची ओलापेक्षा जे क्वालिटी आहे का नाही ते चांगली भेटून जाते. बरं मग तुम्ही मग आता तुम्ही 1,28,000 रुपये दिलेच आहे, तर मग तुम्ही हे गाडीची म्हणजे ओला काऊन रिजेक्ट केली तुम्ही? ओला बी येत होती ना. ओला फायबर आहे ना. म्हणजे या गाडीत आपल्याला क्वालिटी जी आहे ती चांगली भेटून जाते नाही का? वेटेड आहे. आणि हे जे मग हे ऍसेसरीजचा पार्ट आहे का त्या 1,28,000 मध्ये सगळं आहे? 1,28,000 मध्ये सगळं येऊन जाते. स्टँड लेडीज फूड हे ऍसेसरीज आहे, ते लावलंच नाही का? मेन स्टँड ते गायब केलं. अच्छा. आणि चार्जिंग कुठून करता हो तुम्ही? डिक्कीचं बटन खोलून दाबून ठेवा लागते, ते प्रेस करून ठेवा लागते. प्रेस करून ठेवा लागते. त्यानंतर हे जे आहे आपल्याला इथं चार्जिंगचं सॉकेट भेटून. आमच्या भाऊचं सगळं मटेरियल आहे. म्हणजे तुम्हाला एवढं ठेवाच लागते नाही का? सांग बरं. बापरे, चार्जर आहे का? आयरॉन मेटल. किती वॅटचा आहे? 4 घंट्यात फुल. 4 घंट्यात फुल. एकदा चार्जिंग केली की किती चालते? 90 किलोमीटर.
50च्या स्पीडनं 90, 60-70 लाईट आहे डिकी मध्ये. असं म्हणजे तुम्ही मंडळी विचार करू शकता आमच्या भाऊ मध्ये किती मोठा जिगरा आहे. यायचं गाव जवळपास 150 किलोमीटर आहे तरी पण याने इलेक्ट्रिक गाडी गेलाय. आणि या गाडीचा बूट स्पेस बिन आपल्याला चांगलं भेटून जायचं. राहू देणार ते बाहेरच राहू देणार गाडी ठेवून राहिलं त्याच्यानंतर. म्हणजे स्पेस बिन या गाडीमध्ये आपल्याला चांगलं भेटून जाते. आणि इथं हे जे आहे आणि हे काय आहे भाऊ इंडिकेटर अप्पर टिप्पर त्याच्यासोबत आपल्याला इथं हे काय आहे लाईटचा हे लाईट ऑन ऑफ असं आहे नाही का अप्पर टिप्पर. आणि हे लाईट वगैरे कसं काय रात्रीचं आहे गाडीचं चांगला एकदम फोकस डायरेक्ट व्हाईट एलईडी. आणि माहिती आहे का आपल्याला इथं एलईडी भेटून जाते आणि एकदम प्रीमियम वाटते गाडी. भाऊ तुम्हाला कशी काय वाटली? एकदम मस्त खरं सांगा. त्याच्यासोबत हे कायचं आहे रे हे कायचं आहे इंडिकेटर. आणि इकडे इंडिकेटरचं वेगळं. आणि हे लाईट अच्छा इथं चार्जिंग फास्ट चार्जर आहे. फास्ट चार्जरचं ऑप्शन आहे का हे? म्हणजे आपलं मोबाईल चार्जिंगचं मोबाईल कनेक्ट होते. इथं बारकोड आहे पण त्याच्यासाठी पैसे द्यावे लागते. त्याचा ऍप आहे. हो का? म्हणजे आता विषय कसा आहे मंडळी. आता यायनं 1,28,000 रुपयाचं दिले. पण आता यायनं जेव्हा म्हणजे 1,000 किलोमीटर पर्यंत जेव्हा ही गाडी चालली तर तिथपर्यंत या गाडीचं रिव्हर्सचं जे ऑप्शन आहे हे बिन चालू होतं. पण 1,000 किलोमीटरच्या नंतर यानं जशी गाडी अपडेट केली तसं यांना जे हे रिव्हर्सचं जे म्हणजे यातले काही अपडेटचे पैसे लागतात. अपडेटचे पैसे द्यावे लागते मग अपडेट होते. म्हणजे आता जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये फीचर्स तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्हाला 8,000 रुपये भरावे लागतील. आणि हे जे जेवढे बिन कोणकोणते फीचर असतात मग होते 8,000 रुपयांनी. 8,000 रुपयात फक्त रिव्हर्स आणि 80च्या स्पीडनं पळते बस. असा विषय आहे मंडळी. म्हणजे 1,28 आणि एक समजा तर अशा प्रकारे ही गाडी मंडळी. त्यानंतर इथं आपल्याला हे काय रे हे काय हे काय म्हणतात नाही ना बाय. तर आपल्याला हँड ब्रेकचं ऑप्शन भेटून जाते जे की ओलामध्ये आपल्याला भेटत नाही. त्याबाद डिजिटल मीटर वगैरे हे स्पीड हे काय भाऊ रेंज आता 84 किलोमीटर गाडी आहे. त्यानंतर इथं टाइम भेटून जाते. साईड स्टँड लागलेला आहे. आणि 90% काय भाऊ खालचं % चार्जिंग. म्हणजे आता सध्या न्यूट्रल मध्ये आहे गाडी. तर मंडळी अशा प्रकारे आहे ओलाची S1 Pro. आणि हा होता बजाजची चेतक. तर अशा प्रकारे आहे बजाजची चेतक. आणि हे अलॉय व्हील आहेत का काय भाऊ? हे अलॉय व्हील आहे पण येईन हे डिस्क द्यायला पाहिजे होता मागचा. हो यार या गाडीत मागचा डिस्क नाहीये समोरचा आहे पण ते घेतला नाही. म्हणजे त्याचं पण ऑप्शन भेटते का की तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं? त्याचे पैसे वाढते. अच्छा पैसे वाढून लवकर पडते. अरे आणि ब्रेकिंग मग ब्रेकिंग वगैरे कशी काय बिना डिस्कची? ड्रम ब्रेक म्हणजे चांगले आहे ना असं काही वांधत नाही नाही कारण की स्पीड कमी गेल्यावर तसंच कमी चालते एकदम. आणि इथं आपल्याला MRF ची टायर भेटून जातात. म्हणजे कव्हर ववर हे सगळं भेटून जाते. आणि गाडीची क्वालिटी आहे का नाही ते ओलाच्या पेक्षा लय चांगली आहे. म्हणजे ही गाडी तुम्ही 1,28,000 रुपयांनी कन्सिडर करू शकता. कायची कोणते गिराईक हा 1,20,000 28 घेतली नाही गाडीचे. म्हणजे आता भाव वाढले काय गाडीचे? झाले असं. हो मग 1,28 मध्ये कसं काय गिराईक आला 21 मध्ये तुम्हाला? 21 हॉर्न दाखवा भाऊ. शाबास शिकला. आणि इथं हे काही हे काय भाऊ काही? आणि हे 3 kg वेट. अरे बाप. तर मंडळी अशा प्रकारे होती बजाजची चेतक. ह्या व्हेरियंटचं काही वेगळं नाव आहे का भाऊ का काही? हे प्रीमियम म्हणजे किती व्हेरियंट येतात यातनी? एकच आहे अर्बन आहे नाही का? प्रीमियम याच्यापेक्षा महाग आहे. तर मंडळी अशा प्रकारे होती बजाजची चेतक. जर तुमचा बजेट 1,30 म्हणजे 1,36च्या जवळपास असेल तर तुम्ही हे जे गाडी आहे हे गाडी कन्सिडर करू शकता. बजाजची चेतक याचं टॉप म्हणजे हे जे आहे हे टॉप व्हेरियंट नाही आहे. हे अर्बन मध्ये म्हणजे सेकंड आहे. याच्यावर एक प्रीमियम नावाचं ब्रँड येते म्हणजे व्हेरियंट येते ते. त्याच्यातनी आपल्याला मग त्यातनी फीचर वगैरे काय भेटतात? डिस्प्ले म्हणजे ओला सारखा म्हणजे असा चौकोनी भेटतो नाही का? रेंज 120 का काहीतरी किलोमीटर चालते. हो का? तर मंडळी अशा प्रकारे होती बजाजची चेतक.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. आणि भाऊ या गाडीत तुम्हाला पेट्रोल टाकायला लागत ना.